तर तुम्हाला तर माहितीच आहे ना, आता आपण आणल्यात आपली कामं संपवत, कारण 2 दिवसावर आली दिवाळी. आणि दिवाळी आली म्हणलं मग पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे काय, आपलं गावाला जायचं. आपल्या सोलापूर हायवेने थेट निघायचं आपल्या आपल्या गावाला. पण त्याच्या अगोदर आपण चालू होतं घरला, कुठून, आपल्या दुकानातून. मग म्हणलं असं लई लांब पडते 15 मिनिट जायला. मग आपण म्हणलं जाऊ डोंगरातून. हे बघा अंधार, कसलाही रस्ता आहे नाही का. कसं आहे ना, कुठला रस्ता, कुठली वळणं, किती बी दिसना, कुठं बी पळणं. जाऊ द्या. मग मी मा भाऊ होतो त्यामुळे काय नाही वातावरण, पण रोड कसा आहे बघा. आता असल्या ह्याच्यातून आपल्याला जायचे खाली, जसं काय आपण आता जंगलातून चालू ट्रेकिंग करत. लय खतरनाक रोड. ह्याच्यावर आपली घेतली आपण आपाची हळूहळू खाली. पुढं बघा केसनंद गाव. आणि आपल्याला जायचं होतं असल्या रोडने आपल्या घरी. आणि रोड असं बी म्हणलं तरी 2 किलोमीटरचा आहे माहिती का असला रोड. हे बघा किती छोटी छोटी वळण आहे. आणि काही दिसत नाही आपल्याला सोडलं तर, आपण बी दिसत नाही अंधारात. हे कसं आहे ना, असल्या रस्त्यानं जाणं रिस्की असतं. पण आपल्या अंगातले हे मस्ती, आपल्याला नवीन नवीन रोड ट्राय करायची लय सवय. मग काय बघा केवढी केवढी छोटी छोटी रस्ते. आणि असल्या रस्त्यावरून जायला ना एक दोघं जण सोबतच पाहिजे. कसं आहे, पण आपण कसं आहे ना, आपण आहे गावाकडली, आपल्याला असल्या रोड तर काहीच वाटत नाही. आपण किती बी रात्रीत असल्या रोडने फिरू शकतो. पण डोळ्यात कसं मच्छर विच्छर चालले, त्याचा विषय चालू होता लय. असल्या डोंगरातल्या रोडनी आपण आलोय आपल्या वस्तीवर. आता इथून कुठं जायचं, थेट घरी निघायचं आता. हे का बघा, हो का घराला कशी लाइटिंग केली. आली आणि दिवाळी, आपले सण असं जल्लोषात साजरे झाले पाहिजे. आणि तुम्ही पण करा लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब, म्हणजे पुढचे ब्लॉग